एकदा गीतेश ठाकरे आमच्या समवेत जॉईंट होतात. या स्पर्धेचे आयोजक आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कोळवा बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, तसेच त्यांच्या साथीनं त्यांच्या सौभाग्यवती पाणी पुरवठा सभापती कोळवा बदलापूर नगर परिषद सौभाग्यवती हर्षदाताई रमेश सोळशे आणि नामांकित उद्योजक नानाशेठ सोळशे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बादशाह षटक क्रमांक पहिला चालू होतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मोहनराव. यावेळी शॉट ऑफ लेग, वॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला क्लिअर करत असताना पहिला घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. पहिला षटकार आपण पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथच्या बॅट मधून आलेला हा षटकार. सहा धावा धावफलकावरती 4 षटकांची मॅच आपण पाहतो. कोळवा बदलापूर नगर परिषदेचं हे क्रीडांगण आहे आणि त्यावरती आज ऑल इंडिया ओपन 40+ मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान पाठीमागे आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हर्स झालाय. कदाचित आज जय पवार या खेळाडूची वर्णी प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित एखादा खेळाडू अनुपस्थित असेल तर आमचे जय पवार सर कॉमन मॅन आहे, कॉमन प्लेअर. नक्कीच आज बघत जय पवार सर आज भरपूर आनंद घेताना आपल्याला दिसतील. ओव्हर द विकेट, डाऊन द विकेट. करा यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने फटका अक्षरशः खोदलाय. बॉल चालला डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खेळाचं पहिलं डाव चालू आहे आणि या पहिल्या डावामध्ये धमाकेदार सुरुवात सोमनाथच्या माध्यमातून होते. षटकार केलं. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती त्यानंतर दुहेरी धाव आली, आणखी एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजे सातत्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज मोहन रावच्या विरोधात. बारा धावा धावफलकावरती 12 रन्स विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानावरती दाखल आहे. राऊंड विकेट. यावेळेस पिच बॉल, आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर, लॉंग गॉनला क्लिअर करणारा आणखीन एक फ्लाइट स्ट्रोक, षटकार. 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं तर मागचा सामना आपण पाहिला 1 चेंडू 6 धावांची गरज असताना तो सामना 1 चेंडू 5 धावसंख्येवरती आला. पहिलाही सामना या अगोदरचा देखील 1 चेंडू 6 धावांची गरज होती, तो सामना देखील थांबवण्यात आला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो समोर खेळत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज. इथे मात्र थोडंसं फंबल क्रिकेट. ही सर मजा असते 40+ क्रिकेटमध्ये, सातत्याने एन्जॉय. आणि अगदी आपण पाहतोय 2 धाबा इथे घेण्यामध्ये यशस्वीरित्या सफल होत असताना हे 2 खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 4 षटकांचे मॅच तुमच्या डोळ्यासमोर. एका बाजूला पण पाहिलं तर गोपी 11 ठाणे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते जागृत मराठा 11 भिवंडी या संघाला. सलामीची जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील सोमनाथने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, याही मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, परंतु आता धावसंख्या चांगली बनवावी लागेल, एक चांगली स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, कारण पहिला पराभव झालेला आहे आणि आता कुठेतरी त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ही सलामीची जोडी सज्ज आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आहेत 21 धावा. म्हणजे सुरुवात या मॅचची अत्यंत चांगली पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल पंच मुन्ना पठाण सर आहेत, मुख्य पंचाच्या भूमिकेत स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतो प्रशांत सूर्यराव, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मिस्टर अमित डांगरे सर आमच्या समवेत जॉईंट आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑफिशियल टीम
या वाहिनीवरती आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज आम्हाला अगदी उत्तम दर्जाची साथ लाभती आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण सर जे बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आणि त्यांचं आपण कौतुक करू. ऑफिशियल स्कोरर आमचे अण्णा जे सह आयोजक आहेत गीतेजी ठाकरे छत्रपती सीसी कुळगाव संघाचे आधारस्तंभ देखील आहेत. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात होती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जम्बो राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली चेंडू अगदी आपण पाहिला तर भरपूर बाहेर पाहायला मिळाला. पंचांनी लाईन ओळखली आणि मुन्ना पठाण सर आम्हाला हेच सांगत असताना व्हाईट बॉल अबांतर धाव इथे मिळते. समोर आपण पाहिलं तर दीपाली पाक बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारे क्रीडांगणे उषा किरण रेसिडेन्सी एंड करून ही षटकं तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जम्बोला तुम्ही पाहतात. पहिला चेंडू दिशेपासून जणू काही भरकटला परंतु आता मात्र त्याला त्याच गोलंदाजीवरती नियंत्रण करावं लागेल. अनेक दिग्गज खेळाडू ज्याने मात्र एक काळ गाजवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्या नावाचा डंका याच खेळाडूने पेटवला होता आणि आता 40+ मध्ये देखील आपल्या नावाची छाप कुठेतरी क्रिकेट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या खेळाडूंचा. खऱ्या अर्थाने यांच्या सर्व कामगिरीला आपला हॅट्सअप असेल, सलाम असेल. लाईन चांगली आहे, लाईन चांगली. आता मात्र दिशा या ठिकाणी आपण पाहिले तर सापडली आहे. अगदी मेरिटनुसार हे षटक त्याला हाताळायचं आहे. पहिला चेंडू जणू काही ओळा असल्या कारणाने स्कीड झाला असावा असंच म्हणावं लागेल आणि आता वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहावं लागेल, चेक करावं लागेल. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला एका इनिंगसाठी एकच रिव्ह्यू मिळणार आहे. जर तो सक्सेसफुल राहिला तर मात्र तुम्ही पुन्हा घेऊ शकता. अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीये याची काळजी प्रत्येक संघाने घ्यायची. यासाठी व्हाईट बॉल धाबा फलकावरती आपण पाहतो. अतिरिक्त धाब्याने 25 धाबा 25 विदाउट लॉस. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलेत. फॉलो थ्रू मध्ये जम्बो गोलंदाज आपण पाहतो चेंडूला गादर करतात आणि ते मिळेल एक सिंगल धाव. हा फिल्डिंग करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतलेला आहे आता मात्र या इनिंग मध्ये त्यांना मात्र रिव्ह्यू मिळणार नाहीये. फिल्डिंग वाल्यांना उठत लक्षात असू द्या. बॅटिंग वाल्यांचा रिव्ह्यू होता. अच्छा ओके. यावेळी सॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आपण पाहतो व्यवस्थित संपर्कात येऊ शकला नाहीये. एक सिंगलने धाबसंख्या फलकावरती पुढे सरकते. स्ट्राईक सोमनाथकडे. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 प्रगती पथावरती दुसरा षटक आहे. 2 मध्ये गोलंदाज जम्बो आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका दर्जेदार पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार आणि धावा मिळतील 4. षटक क्रमांक 2 मध्ये अगदी आपण पाहतो शेवटचा अंतिम चेंडू पाहायला मिळाला आणि अंतिम चेंडूवरती एक धाव या ठिकाणी आली. धावसंख्या फलकावरती 33 धावा 33 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. जमेची बाजू
अगदी आपण पाहिली तर जागृत मराठा भिवंडी संघाची 10 गडी त्यांच्याकडे अद्याप राखून आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 2 षटकामध्ये किती 33 धावा फलकावरती आहेत आणि आता अद्याप जमेची बाजू एकही गडी गमावलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. पाहावं लागेल इथून मात्र कमबॅक करेल का. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. षटक क्रमांक 3 मध्ये नंदू पाटील बॉलिंग पॅक मध्ये येतात. स्ट्रायकेटला फलंदाज पिंटू. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये पहिलं सत्र हे मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस इथे लाईन चांगली आहे. फटका देखील आपण पाहतोय. टॉपेज होता मागे जय पवार सर आणि आता इथे थोडस फंबल क्रिकेट पाहायला मिळालं. पाहावं लागेल. पंच पडताळणी करतात. मागे लाईनचा चेंडू आत आहे की नाही हे तपासलं जाईल. येस सेफ आहे आणि 2 धावा धाव फलकावरती. मागे थोडस उताराचा भाग आहे. जय पवार सर त्या बाजूला थोडस सांभाळून प्रत्येकाने क्षेत्ररक्षण करावं हीच प्रत्येक आम्ही क्षेत्ररक्षकाला सूचना करतोय. 2 धावा इथे मिळतात आणि या 2 धावेने 35 धावसंख्येमध्ये पोहोचलाय जागृत मराठा भिवंडी हा संघ. वाईट बॉल. नंदू पाटील राऊंड विकेट. यावेळेस पिच बॉल आणि त्याला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार नगरसेवक षटकार. सहा धावा धावफलकावरती. 6 धावांची बोहोर लागते या मॅचमध्ये. राऊंड विकेट. पुन्हा एकदा वेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह. बॉल चालला स्ट्रीट राऊंड द काउंट. शतरक्षक होते परंतु त्याच्या पुन्हा एकदा भागाच्या बाहेर बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नंदू पाटील आपण पाहिलं. शेवटचा अंतिम बॉल. लाईन अप्रतिम होती आणि आता जोरदार मुसळधार पाऊस देखील धो धो पडतो या
क्रीडानगरीमध्ये आगमन त्याचं झालेलं आहे. ऑलरेडी आज संपूर्ण दिवसभर पावसाचं आगमन या ठिकाणी होणारच आहे, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर अगदी निश्चितच 40+ सर्व खेळाडूंना आणखीन थोडं मनोरंजन करता येईल यासाठी मात्र वरुण राजाचं आगमन. धाबा संख्या दाफलकावरती आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 50 धाबा जागृत मराठा भिवंडी संघाने 3 षटकामध्ये लगावलेले आहेत. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये किती धाबा येतील हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मॅच मध्ये षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं प्रगती पथावरती असणारं स्लॉगवर डेट ओव्हरचं षटक आहे. गोलंदाज जलील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात सोमनाथ आणि त्याच्या साथीने पिंटू. हे 2 खेळाडूंनी अद्यापपर्यंत 50 धाबांचा पल्ला गाठलेला आहे आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती जलील. सामना लगेच चालू करा पंचांना विनंती आहे, कारण ऑलरेडी आपण आज थोडेसे लेट आहोत. बरोबर 3:10 या ठिकाणी झालेले आहे आणि बऱ्याच काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत 40+ या संघामध्ये, कारण जेणेकरून आपण पाहतो एकाच एक टक्कर देणारे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ऑल इंडिया ओपन 40+ म्हटलं तर एकाच एक भारी खेळाडू तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज जलील बॉलिंग ट्रॅक वरती उंचपुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा बदलापूर कर्जत हायवे एंड करून हे षटक राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र मागे चाललाय. एक धाव जरूर मिळेल सोमनाथला. एकने स्ट्राईक रोटेट केली जाते. संघाची धाबत संख्या 50 अप 51 वरती पोहोचली आहे आणि आता किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करेल जागृत मराठा भिवंडी हे आपल्याला पाहायचे. गोपी 11 ठाणे संघाच्या विरोधात, कारण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण गोपी 11 ठाणे संघाने स्वीकारलंय आणि इथे मात्र धावा संख्या रोखण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये जलीलला आमंत्रण केलंय आणि या षटकामध्ये पाहावं लागेल जलील कशा पद्धतीची गोलंदाजी करतात. लाईन तर भरपूर अप्रतिम चांगली पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बागून अस्थि रक्षकाकडून, परंतु बाईकची एक धाव मात्र रोखू शकले नाही आहेत आणि या अतिरिक्त धावेने टीमची टोटल 52 52 धावसंख्येवरती पोहोचली आहे. कोळगा बदलापूर नगर परिषदेचे क्रीडांगण तुम्ही पाहताय. बदलापुरातील एक नामवंत क्रीडांगण आहे. भरपूर स्पर्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या या क्रीडानगरीमध्ये पाहिलेल्या आहेत. तब्बल 3,33,333 रुपयाची स्पर्धा देखील याच क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 लाख रुपयाची स्पर्धा आपण पाहिले. स्वर्गीय कालीशेठ राऊत आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत स्मृती चषक ही स्पर्धा देखील या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा जबरजबर 1 लाख 2 लाख 3 लाख या स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत आणि ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतो रबर बॉल फॉर्मॅट मध्ये लाख मोलाची स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो मात्र इथून लखपती होऊन नक्की जाईल. राऊंड विकेट. गोलंदाजी करत असताना जलीलला आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी होती. शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये आता बेड्या ठोकण्याचं काम करतायत. थांबवलं वितर म्हणजे सोमनाथला. सोमनाथने 3 षटकांमध्ये टॉप गिअरची फलंदाजी केली, परंतु आता जलीलच्या विरोधात थोडस कठीण होऊन बसलं. यावेळेस वॉट शॉट अपीच खेळलेत. बॉल चाललाय अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक सज्जन तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. ऑन द टॉस उभे राहिले. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. जणू काही या फटक्याला पाहिल्यानंतर कुठेतरी वीरेंद्र सेहवागची आठवण झाली. बॉल जणू काही सीमारेषेलगत अडवण्यात आला आणि या 2 धावा देखील त्या ठिकाणी वाचवण्यात आलेल्या आहेत. 2 धावा जरूर मिळतील सोमनाथला आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 4थं षटक प्रगती पथावरती असताना 56 धावा फलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळलेत. स्वतः गोलंदाज जलील येतात. त्यांना देखील शेवट गोड करायचं. एक सिंगल आली आहे आणि इथे मात्र आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. वीर मराठा जागृत मराठा भिवंडी या संघाने
नक्कीच आपण पाहिलं तर धावत संख्या बनवली तब्बल 57 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त जलीलने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा त्याने खर्च केल्या आणि पूर्णपणे रोखलं भिवंडी संघाला. आणि आता मात्र ठाणे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल बॅटिंगसाठी. गोपी 11 ठाणे संघ 58 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. प्रतिष्ठान डोंबिवली संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं. या नरूबाई ॲज अ फिल्डर म्हणून एक चांगली भूमिका त्यांची आपण पाहिलेली आहे. डीप थर्ड मध्ये चला नरूबाई मीर 11 चे कॅप्टन आणि रिची प्रतिष्ठान चे कॅप्टन प्रमोददादा म्हात्रे.
चला जय पवार सर यांना विनंती करू की आपण सगळे ऑलराऊंडर भूमिकेत आहेत. आज कुठेही शेर मिळू शकतो आणि टॉससाठी या लवकर देशी प्रतिष्ठान. चला मॅच चालू करा ऑफिशियल. 58 धावसंख्येची गरज मॅचच्या दिशेने आपण जाऊया. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय शरीरावरती आदळतोय आणि एक धाव लेग बाईच्या रूपाने या ठिकाणी मिळतीये. पुन्हा पठाण सर, प्रशांत सूर्यराव सर, अगदी आपण पाहिलं तर आज या पूर्णपणे संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ही मुन्ना पठाण सर यांच्या खांद्यावरती आहे आणि आज ते लीड करतात. कारण 2 दिवस जय पवार सरांनी स्पर्धा लीड केली आहे. यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, उंची फार कमी पाहायला मिळाली आणि पाठीमागे बॉल बरोबर वेगाने मागे चालला. पुन्हा एकदा लेग बाईज दर्शवतात. दरम्यान निलेश मात्रे या ठिकाणी येतात. टॉससाठी आपण लगेच जय पवार सर यांच्या शुभासे. चलो नरूभाई प्लीज. यावेळेस सॉन साईडला फटका चांगला आणि टॉस जिंकला तो रिची प्रतिष्ठान कल्याण डोंबिवली या संघाने. निर्णय निलेश दादा असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धावेवरती 2 धावा घेतलेल्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. माफ करा. आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर धाव फलकावरती तब्बल 5 धावा. पहिले षटक अत्यंत चांगलं पाहायला मिळतं. गोलंदाज हेमंतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. ठाणे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भिवंडी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 58 धावसंख्येचं टार्गेट घेऊन गोपी 11 ठाणे संघाची सलामीची जोडी खेळते. त्यावेळेस ऑन साईडला स्कोर आधी विकेट चेंडूला वळवला. एक तर कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल या ठिकाणी देण्यात आला परंतु थांबवलंय. तर म्हणेन एकच धाव आणि सिंगल डबलला सध्या पहिल्या षटकामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. लहान मुलांना विनंती आहे की आपण स्टेजवर पासून थोडेसे लांब राहा, खाली राहा. जे आमचे बॉलबॉय आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली उतरायचंय. स्टेजवरती कोणी लहान मुलांनी थांबू नये प्लीज. डाऊन द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो 22 रूपानं एक धाव इथे मिळेल. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे परंतु शांत सुरुवात पाहायला मिळते. संयमी सुरुवात आहे. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर गोपी 11 ठाणे संघ खेळतोय आणि पहिल्या षटकाचा काही संपर्क असताना फक्त केवळ 7 धावा धाव फलकावरती आहेत. हेमंतचं कौतुक होईल कारण इकॉनॉमिकल षटक ज्याने हाताळलं पहिल्या षटकामध्ये जिथे धावा यायला हव्या होत्या गोपी 11 ठाणे संघासाठी. कारण सुरुवात दमदार केली ना तर शेवट देखील गोड करता येतो असं कधीही म्हटलं जातं. परंतु आता इथे सुरुवात थोडीशी अडखळत केलेली आहे. खराब सुरुवात म्हणता येईल कारण 58 धावसंख्येची गरज आहे. फक्त केवळ 7 धावा आलेले आहेत म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता 51 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 51 धावा बनवावा लागतील. 17ची सरासरी आहे प्रति षटकामागे.
राऊंड द विकेट आणि या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, अतिशय भेदक मारा. कदाचित जागृत मराठा भिवंडी हा संघ आता या मॅच मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर आता जागृत झालेले दिसतात आणि आता कुठेतरी कमालीची गोलंदाजी देखील होत्या. बॅटिंग मध्ये अगोदर धमाल केली जय पवार सर, 57 धावा बनवल्या आणि 58चं टार्गेट असताना आता हा बॉल चाललाय लॉंग गॉफच्या दिशेने, पहिला चौकार. नक्कीच अतिशय आनंदाची बातमी आणि परवडीच म्हणावी लागेल ही तर 40+ संघासाठी आणि सर्व खेळाडूंसाठी की ठाणे जिल्हा अध्यक्ष वाघबिल चे मेघा गोंधळी साहेब यांच्या वतीनं संपूर्ण 40+च्या खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुपारचं जेवण हे सर्व साहेबांच्या वतीने जे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याचे आणि असंच प्रेम सातत्याने या सर्व खेळाडूंवरती साहेबांचा राहू द्या आणि या स्पर्धेच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार आणि स्वागत. कारण या स्पर्धेला संपूर्ण स्पर्धेला ते एन्जॉय करतात. खऱ्या अर्थाने छत्रपती सीसी कुळगाव आणि तमाम बदलापूरकरांच्या वतीनं त्यांचं हार्दिक मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथामध्ये चालू एक चौकार आलाय आणि या चौकाराने कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होता या मॅच मध्ये. राऊंड विकेट. दिशा खराब पाहावी लागेल. एक्झॅक्टली चेंडू आउटसाइड लेग स्टंप पिचिंग झाला. अंपायर आमच्याकडे वळतात. आउटसाइड लेग स्टंप एस इट इज वाईट बॉल आणि अवांतर धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा. यावेळेस शॉट अप प्लेन हा देखील चेंडू मात्र चकमा देणारा होता. कुठेतरी फलंदाजाला अचंबित करून हे चेंडू जातात. पावसाच्या सरी या ठिकाणी कोसळतात आणि पावसामध्ये धावा होणं फार कठीण असतं. परंतु खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये देखील पाऊस असताना सोमनाथने आणि त्याच्या साथीने पिंटूने काय बॅटिंग केली आहे. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते बदलापूर कर्जत हायवे एंड वरती हा चेंडू इथून हाणावा लागेल. इथे मिळतील धावा पूर्णपणे 6 कारण फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. धावा फलकावती आहेत. गोपी 11 ठाणे संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि आता 37 धावसंख्येची गरज आहे. 37 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. 12 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काल आपण पाहिलं असेल 12 चेंडूमध्ये 52 धावांचा विक्रम देखील या मैदानावरती झालेला आहे. तर मग 12 चेंडू 37 धावा का होऊ शकत नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. पाहावं लागेल. जर जिंकायचं असेल तर मात्र आता रडायचं नाही, आता थकायचं नाही, आता दमायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचंय. 12 चेंडू 37 धावांची गरज गोपी 11 ठाणे टीमला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये येतात गोलंदाज अनंता. फार मोठी जिम्मेदारी घेऊन यावाची. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, मिस केलाय. जणू काय हा बॉल लॉलीपॉप होता. नक्कीच आपण पाहिलं तर पहिला चेंडू यावेळेस डॉट आला परंतु लेग बायच्या रूपाने धाव मिळाले. ही मॅच जर नंदू पाटील यांनी जिंकून दिली गोपी 11 ठाणे संघाला तर श्रेयस शिंदुलकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. वा क्या बात आहे. हे प्रेम आहे. जरी कट्टर प्रतिस्पर्धी असतील तरी मात्र इथे आपण पाहतोय सातत्याने बक्षिसांची खैरात केली जाईल यात शंका नाही आहे. आणि या दरम्यान हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. 4 धावा इथे येतात लॉंग ऑफला आणि या 4 धावेने
आज कदाचित 25-26 जुलै नंतर एक रेकॉर्ड होईल का जय पवार सर 3 ऑगस्ट. कारण पावसाच्या सरी इथे मात्र थांबायला तयार नाही आहेत आणि धावत संख्या सुद्धा थांबेल का हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु इथे थांबवले. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. पिंटू या ठिकाणी आहेत. लॉंग ऑफला आपण पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. तिने फॉर्मॅटमध्ये बॅटिंगमध्ये चांगली कमाल केली आहे, धमाल केली आहे. आता फिल्डिंगमध्ये देखील त्यांचा करिश्मा जलवा दाखवत असताना जसं जय पवार सरांनी अष्टांच्या पाठीमध्ये आपला जलवा दाखवलेला आहे सर्व प्रेक्षकांना. आणि आज मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन. कारण ऑल इंडिया 40+ ओपनचे हे संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या मॅचेस लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला किमान 4 मॅच इथे खेळाव्या लागतील आणि कुठेतरी टेबल टॉप करून आजच्या सेमीफायनल पर्यंत पोहोचावं लागेल. हा एक क्रिकेट मित्रांनो नगरसेवक चषक 2024चा यावेळेस थरार तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे बॅटची आतली कडा, परंतु इथे समजलं नाहीये फलंदाजाला. एक धाव घेण्यासाठी इथे मात्र सक्सेस होत आहेत आणि एका धावेने मात्र इथे सगळं पुढे सरकतोय तो 28 वरती. कदाचित आपण पाहतो इतका पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळतोय की एखाद्या खेळाडूने जर मात्र काही सांगायचं असेल आतल्या गोलंदाजाला किंवा फलंदाजाला कानमंत्र द्यायचं असेल तर तो दूरवरून देऊ शकत नाहीये. कारण इतका आवाज पावसाचा देखील पाहायला मिळतोय. पुन्हा पठाण सर देखील अगदी मुख्य पंचाच्या भूमिकेचा मागचा आनंद घेत आहेत. यावेळेस आपण पाहतोय कारण मुन्ना पठाण सर देखील एक चांगले खेळाडू आहेत. शहापूर, ठाणे, पालघर, भिवंडी ज्या खेळाडूने गाजवलंय असा खेळाडू सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेत आहे. कदाचित त्यांच्या अंगात देखील रक्त सळसळत असेल की आज माझी देखील वर्णी लागली असती कोणत्या संघामध्ये तर मात्र निश्चितच या पावसाचा आनंद मी देखील घेऊ शकलो असो. जबरदस्त लेजेंड प्लेअर आहेत पुन्हा पठाण सर. अनेक खेळाडू शहापूर नगरीमध्ये साई स्टार शहापूर संघाच्या माध्यमातून त्यांनी घडवलेत. आखूर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चालला मिड विकेटला. काय फिल्डिंग जबरदस्त. परंतु शेवटच्या बॉलला अद्याप मात्र क्षणाला पॉज करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. धावा देऊन जाईल. गोपी 11 ठाणे संघाला 4 धावा धावफलकावरती येतात. चांगली मॅच रंगेल कारण येणारे 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज होती. आता या षटकामध्ये धावा आपण पाहिला तर गोलंदाज अनंताने धावा खर्च केला. एकंदरीत 13 धावा खर्च केला म्हणजे येणारे 6 चेंडू आता 24 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 24 धावांची गरज. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतात आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. धावा मिळतील 4.
गटारी असते तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, खेळाडूंचा उत्साह वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु आज गटारी स्पेशल, आज पाऊस भरपूर प्रचंड पाहायला मिळतोय आणि भरपूर दूरवरून आलेले खेळाडू आहेत. काही खेळाडू ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि त्याचा या ठिकाणी सामना करून आज या स्पर्धेच्या ठिकाणी सर्व खेळाडू पोहोचले सुखरूप. सर्वांना विनंती हीच राहील या स्पर्धेच्या वतीने की संध्याकाळी देखील सामना संपल्यानंतर, स्पर्धा संपल्यानंतर अगदी सुखरूप प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी व्यवस्थित जायचंय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 20 धावांची गरज असताना पहिला बॉल दाट आलेला आहे, प्रेशर वाढलेला आहे. दबावाखाली आता सध्याच्या घडीला गोपी इलेव्हन ठाणे संघ देखील आहे. यावेळेस फटका चांगला आहे, ताकद प्रचंड झोपली आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सपाट. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा अशा जिवंत केलेले आहेत गोपी इलेव्हन ठाणे संघाच्या. म्हटलं जाताना यूही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुलूसा जगाना पड़ता है, पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती है आशियाना, बोले 3 का उठाना पड़ता है. 6 धावा धावपलकावरती आलेले आहेत आणि आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच भरपूर रफ अँड टफ सामना आहे. थंडगार वातावरणामध्ये जशी चहाची गरज असते तसा कडक गरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमृत तुल्य सामना आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसवतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल झालाय, दुसरी धाव हवी आहे आणि आता मात्र दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र आत्महत्या करावी लागेल, सुसाईड करावी लागेल, सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट आणि फलंदाज या ठिकाणी होतात बाद. आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना नंदू सबका बंधू बॅक टू द पॅव्हिलियन. जुलै नंतर रविदादा वाहिले इतका प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. वांगणी, बदलापूर, संपूर्ण ऑल कल्याण डोंबिवलीपर्यंत पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि मॅच देखील तितकी चांगली आहे. भरपूर प्रचंड आनंद मिळेल. यावेळेस आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. यावेळेस शॉर्ट साईडला वर शॉट, जबरदस्त फटका आहे. हा देखील बॉल चाललाय आणि त्या बॉलवरती लिहिलं असेल फलंदाज उदयने. सी यू लेटर. पुन्हा भेटू. आणखीन एक दर्जेदार षटकार. 2 बॉल आणि आता 7 धावांची गरज. श्रेयस शिंदुलकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आता मात्र सामना बदलतोय कारण मगाशी आम्हाला त्यांनी सांगितलं की सुरुवातीला गजानन 11 या संघाचं नाव आपण अनाउन्समेंट करत होतो, परंतु आता गजानन गोपी 11 हा संघ श्रेयस शिंदुलकरचा मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. सामना कुठे जाईल? सामना ठाण्याला जाईल की सामना भिवंडीला राहील? आता याचं उत्तर आपल्याला कळणार आहे. 2 बॉल 7 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळेस आणखीन एक क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि बॉल टाटा बाय बाय करत असताना सीमा रेषा पार. बिग 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 लॉंग वे षटकार. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. सामने आज तुम्हाला असे पाहायला मिळतील. मगाशीच राहुल चव्हाण सरांनी सांगितले, कोण म्हणतंय 40+ सामने रंगत नाहीयेत आणि 18 वर्षातील खेळाडूला देखील लाजवतील असे 40+ खेळाडू आहेत. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना सामना आपण पाहिलेला आहे. आता 1 बॉल 1 ची गरज या मॅच मध्ये. जर 1 धाव बनवण्यात आली तर मात्र गोपी 11 ठाणे
जर ही धाव वाचवली तर जागृत मराठा भिवंडी या मॅच वरती पकड मजबूत करेल. अम्ब्रेला फिल्डिंग छत्रीची गरज आहे सध्या पावसाळ्यामध्ये आणि तशी बिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. इथे मात्र अगदी आपण पाहतो जर जाळं फाटकं निघालं तर मात्र धाव जरूर बनेल आणि जर मात्र इथे जाळं विणलंय त्या जाळ्यामध्ये बॉल अडकला तर ही धाव होणं कठीण होईल. गोपी 11 ठाणे संघाला पहा किती चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. अम्ब्रेला फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये रबर बॉल फॉर्मॅट मध्ये लीग स्टेज मॅचेस तुम्ही पाहतात आणि इतका चांगला सामना हळूहळू प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून वाढतात की हा सामना पाहावा लागेल. या मॅचचे आम्हाला साक्षीदार व्हायचे. एक बॉल एक ची गरज. गोलंदाज की फलंदाज ठाणे की भिवंडी, भिवंडी की ठाणे या मॅचचा दावेदार कोण असेल. यावेळेस दीना पायल बजे घुंगरू आणि ही धाव इथे मिळाली. एक सिंगल आणि सामना जिंकला गोपी 11 ठाणे संघाने. जबरदस्त सामना जिंकला. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम. जागृत मराठा भिवंडी.